नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. बघा, सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे जसे की फेसबुक असेल किंवा मग इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, अशा सगळ्या ठिकाणी सध्या कट्टर मराठावादाबद्दलचे मेसेज फिरत आहेत. कट्टर मराठावाद म्हणजे काय ही त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे जे कोणी कट्टर मराठावादाचे मेसेज सोडत आहेत ते की त्यांचं असं म्हणणं आहे की बहुजनवाद खूप झाला, आता बहुजनवादानं मराठा समाजाचं कोणतंही भलं झालं नाही, त्याच्यामुळे आता बहुजनवाद सोडून द्यायचा आणि आपण आता कट्टर मराठा व्हायचं. मग कट्टर मराठा व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर मराठी माणसाने किंवा मराठा माणसाने किराणा घ्यायचा असेल तर तो मराठ्यांच्याच दुकानातून जाऊन घ्यायचा, भाजीपाला घ्यायचा असेल तर तो मराठ्यांच्याच लोकांकडून घ्यायचा, दळण दळायला जायचं असेल तर मराठ्यांच्याच गिरणीवर जाऊन दळण दळायचं, कपडे घ्यायचे असतील तर मराठ्यांच्याच कापड दुकानात जाऊन घ्यायचं, हॉटेलला जरी जायचं असेल तर ते मराठ्यांच्याच हॉटेलला जाऊन घ्यायचं, म्हणजे जेणेकरून मराठ्यांना सहकार्य करायचं आणि वर आणायचं. आणि यासाठी ते वेगवेगळ्या जाती धर्माचे दाखले देतात की पहा, मुस्लिम माणसं कसे मुसलमानांना मदत करतात, किंवा मारवाडी माणसं कसे मारवाड्यांना मदत करतात, किंवा सिंधी लोक कसे सिंधींना मदत करतात, किंवा जैन लोक कसे जैनांना मदत करतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देणे सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की मराठ्यांनी आता बहुजनवाद सोडून द्यावा आणि कट्टर मराठावाद स्वीकारावा. आता मुळात मराठा आणि कट्टर मराठा यात काय फरक आहे बरं, किंवा या मेसेजना असा काय परिणाम होणार आहे, मराठ्यांच्या आयुष्यात काय बदल होणार आहे का, किंवा या कट्टर मराठावाद स्वीकारल्यानं मराठ्यांचं काय भलं होणार आहे किंवा याचा परिणाम काय होणार आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय. बघा, साधारणतः महाराष्ट्रामध्ये एकूण मराठ्यांची जी संख्या आहे त्यापैकी जवळपास 70% मराठा लोक हे खेड्यामध्ये राहतात. खेड्यामध्ये राहणाऱ्या 70% मराठा लोकांमध्ये जवळपास 90% लोक हे शेती करतात किंवा शेतीशी निगडीत काम करतात. मग आता मला सांगा, शेती हा व्यवसाय जो आहे किंवा कृषी संस्कृती जी आहे ती 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार यांच्यावर निगडीत आहे. कशी ते तुम्हाला साधारण उदाहरणासाठी सांगायचं असेल तर बघा, शेतीमध्ये जेव्हा मिरगाचा पाऊस पडतो, मिरगाचा पाऊस पडण्यापूर्वीच काय होतं, शेतकरी आपले जे अवजारं असतात जसं की वखर असेल, नांगर असेल, कोळपणी यंत्र असेल, किंवा मग वेगवेगळे जे लाकडी अवजार असतात हे सुताराकडे नेतात आणि ते डागडुजी करून किंवा दुरुस्ती करून घेतात, किंवा नवीन काही उन्हाळ्यामध्ये अवजार नांगर वखर हे बनवायला टाकतात आणि त्यांच्याकडून बनवून घेतात. त्याचबरोबर पहा, जसं लाकडी अवजाराचं झालं तसं लोखंडी अवजारं जे असतात म्हणजे विळा असेल, खुरपा असेल, पास असेल, नांगराचा फाळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा गाडी बैलाची चाकं असतील, ह्या शिवळा बेड्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते लोहाराकडे जाऊन दुरुस्त करून घेणे किंवा नव्याने तयार करून घेतात. त्याचबरोबर वर्षभरामध्ये जसं दिवाळीला दिवे लागतात किंवा वर्षभरामध्ये प्यायला बिनगी, रांजण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुंभाराकडून घेतात. मराठ्यांमध्ये जर समजा गावाकडे लग्न असेल तर लग्नामध्ये काय असतं की लग्नाच्या पूर्वी आपल्याकडे बांगड्या भरण्याचा एक कार्यक्रम असतो. या बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमामध्ये काय करतात की गावातले कासार किंवा कासारीन जे दोघे जण असतात ती जोडी दिवसभर आपल्याकडे थांबते. ती दिवसभर आलेल्या पाहुण्यांच्या म्हणजे बायांच्या सगळ्यांच्या हातात बांगड्या भरतात. तर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. किंवा मग याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचं असेल तर आपल्या म्हशी जे असतात किंवा म्हशी किंवा बैल किंवा गायी यांच्या जे शेपटी असतात ना, शेपटीला जे केस असतात त्या केसांमध्ये झुंगुरड किंवा कुत्र्यासारखे हे खूप अटकतात पावसाळ्यामध्ये, म्हणून त्यापूर्वी त्यांचे केस कापणं असतील, किंवा मशीनना भादरणं म्हणजे मशीनचे केस काढणं असेल, किंवा शिंग साळणं. काय होतं, बऱ्याच वेळा मशीनचे एकमेकांमध्ये शिंग घुसतात किंवा गायीचे किंवा बैलाचे शिंग, त्यांना काय अडचण आली, कुठं काही जर हे झालं असेल तर ते साळणं वगैरे जे काम आहेत ते गावातीलच महार किंवा मांग समाजाची बांधव करतात. म्हणजे शेतकऱ्यांची वेगवेगळी कामं गावातली वेगवेगळी लोक करतात. जसं आपल्याकडे आता समजा गावामध्ये जर अवतान द्यायचं असेल, एखादा कार्यक्रम असेल आणि आपल्याला जेवायला बोलवायचे कोणाला, तर काय होतं की गावातल्या वारीक लोकांकडून म्हणजे न्हावी लोकांकडून आपण काय करत असतो, अवतान देत असतो. त्याचबरोबर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे गावामध्ये जितके लोक राहतात त्यांची दाढी कटिंग हे जे काय इतके दिवस बलुत्यावर चालायचं, आता बलुते बंद झालेत, पण तरी सुद्धा दाढी कटिंग करण्यासाठी आपले माणसं ठरलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन ते दाढी कटिंग करतात. त्याचबरोबर चांभाराकडून बैलांसाठीच्या वाद्या, गायींसाठीच्या वाद्या किंवा इतर कातडी वस्तू घेतल्या जातात. त्याचबरोबर गावात किंवा खेड्यात अजूनही चंभारी चप्पल, चंभारी बूट वापरली जाते, ते गावातल्या चांभाऱ्याकडून बनवून घेतल्या जातात. म्हणजे तिथला शेतकरी जो आहे तो 18 आलुतेदार बलुतेदार यासह सगळ्यांवर अवलंबून असतो. त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे बघा, पेरणीच्या काळामध्ये पेरणी असो किंवा निंदणी खुरपणी असो किंवा पीक काढणी असो, मग जसं सोयाबीन काढणं असेल, कापूस वेचणं असेल, तुरीचं खळं असेल, उडदामुगाचं खळं असेल, किंवा मग त्याचबरोबर ऊस असेल, हळद काढणी असेल, या सगळ्या कामांमध्ये मराठा समाजाला इतर जातीय किंवा इतर धर्मीय सगळेजण काय करतात, ते तिथं मजूर म्हणून काम करतात आणि मग त्याचं काम होतं. आता मूळ मुद्दा असा आहे
की जर समजा शेतकऱ्यांना सगळेजण मदत करत असतील तर मग शेतकरी काय करतात, तर शेतकरी सुद्धा गावातल्या 18 पगड जातींना, आलुतेदार बलुतेदारांना सगळ्यांना आडीनडीला मदत करतात. जसं की एखाद्या घरात जर लग्न असेल आणि गोरगरिबाच्या घरचं असेल किंवा आपल्या इथं ते मजुरीने येत असतील नेहमी, तर अशा घरी शेतकरी त्याच्याकडचे गहू देतो किंवा इतर काही धान्य देतो किंवा त्या लग्नाला सगळ्या ज्या काही अडचणी असतील, मोठे गाडी घोडे काही लागत असतील तर ह्या सगळ्या गोष्टीत मदत करतो. रात्री अपरात्री कोणाचं काही दुखलं खुपलं तर गावातले शेतकरी बांधव त्याच्यासाठी धावून जातात. म्हणजे खेड्यामध्ये जी ग्रामीण संस्कृती आहे, कृषी संस्कृती आहे, ती एकमेकांवर खूप आधारलेली आहे, एकमेकांना खूप घट्ट अशी ती पकडून ठेवते. इतकंच नाही तर गावात एखादी दुःखद घटना घडली आणि ती जर घटना जास्त दुःखद असेल, ती तीव्र दुःख असेल किंवा एखाद्यावर अचानकपणे वाईट काही संकट कोसळलं तर गावामधली एकही चूल पेटत नाही असं म्हणतात. म्हणजे त्या गावामध्ये कितीही जाती धर्माचे लोक राहू द्या, सगळं गाव त्या दिवशी उपाशी असतं, कोणी जेवत नाही. त्याचबरोबर कधी कधी काय असतं, एखाद्या घरावर, एखाद्या गावातल्या झोपडीवर म्हणा, घरावर म्हणा संकट येतं, जसं आग लागणे असणे किंवा इतर, तर सगळे एकमेकांना धावून जातात, एकमेकांची मदत करतात आणि हे सगळं खूप गुण्यागोविंदाने ही एक संस्कृती नांदत आहे. आता जर समजा असा कट्टर मराठावाद असे जर मेसेज गावात खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले आणि लोकांना जर असं वाटलं की कट्टर मराठावाद करतायत, मग आपण एकमेकांना कशाला सहकार्य करायचं, आणि जर असं झालं आणि मजुरांनी मराठ्यांना किंवा शेतकऱ्यांना जर मदत करणं सोडलं किंवा 12 आलुतेदार बलुतेदार यांनी जर मदत करणं सोडलं किंवा शेतकऱ्यांनी रात्री अपरात्री त्यांना मदत करणं सोडलं, तर याच्यातून काय होणार आहे बरं? कोणत्या समाजाचा फायदा होईल? कोणत्याही समाजाचा याच्यातून फायदा होणार नाही. म्हणजेच काय की ही जी कट्टर मराठावादाची जी संकल्पना आहे, ही संकल्पना फक्त शहरात राहणारे किंवा शहरात बसून जे उंटावरून शेळ्या हाकतात त्यांच्यासाठी ठीक आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण संस्कृतीमध्ये, मी स्वतः माझ्या घरी शेती आहे, मला माहित आहे जर आपण एक दिवस जरी एकमेकांना सहकार्य करायचं नाही ठरवलं तर आपल्या शेतीचं एक सुद्धा काम होणार नाही. त्यांना सुद्धा किंवा इतर लोकांना सुद्धा जर आपण मदत नाही केली किंवा आपण जर त्यांना वेळेवर धावून नाही गेलो तर त्यांनाही खूप अडचण येणार आहेत. म्हणजे हे एकमेकावर अवलंबून असलेले सगळे लोक आहेत आणि ते गुण्यागोविंदाने राहतात. माझ्या तर मते असं आहे की हा जो कट्टर मराठावाद जो आहे ते एक षडयंत्र आहे आणि ते नेमकं कोणाच्या डोक्यातून आलंय हे मात्र कळायला मार्ग नाही. कोणीतरी असं आहे की ज्याला इथल्या ग्रामीण शेतकऱ्यांची, ग्रामीण कृषी संस्कृतीची आणि ग्रामीण मराठा बांधवांची कंबरडी मोडायची आहे. त्याच्यामुळे हा जो कट्टर मराठावाद जो आहे ना, तो शहरापुरता ठीक आहे, तुमच्यापुरता ठीक आहे, पण आमच्या ग्रामीण भागामध्ये हा कट्टरतावाद विष कालवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं. अवघे विश्वाची माझे घर किंवा अवघे धरुसुपंत यासारख्या ज्या म्हणी आहेत किंवा यासारखी जी हिंदू धर्माची शिकवण आहे, तर ती शिकवणच आपल्याला कामी येणार आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला मार्ग निघू शकतो. इतर कोणत्याही बाबतीत हा कट्टर मराठावाद कोणत्याही कामाचा नाही. एकमेकांनी एकमेकांशी मिळून मिसळून राहणं आणि सगळ्यांनी एकमेकांसह उत्कर्ष किंवा विकास घडवून आणणं हेच खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या कोणाला असं वाटतं की बहुजनवाद सोडावा आणि कट्टर व्हावं, तर त्यांनी खुशाल कट्टर व्हावं, पण त्यांची कट्टरकी आमच्या ग्रामीण भागापर्यंत येऊ देऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी. आणि माझे सर्व शेतकरी बांधवांना, सगळ्या समाज बांधवांना अशी विनंती आहे की जे कोणी कट्टरवाद घेऊन येत आहेत तर ते एकतर फेक आहेत, एकतर त्यांचे आयडीज फेक आहेत किंवा ते मुद्दामून षडयंत्र म्हणून हे सगळं आपल्या समाजात दुफळी माजवण्यासाठी करत आहेत. त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नये. आपलं जसं गुण्यागोविंदानं गावातला गावगाडा हाकतो आहे, चालतो आहे, त्याप्रमाणे हा गावगाडा चालू द्यावा आणि आपण सगळ्यांनी एकमेकांशी मिळून मिसळून राहावं, एकमेकांना मदत करावी आणि एकमेकांच्या आडीनडीला धावून जावं, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तिला शेअर करा, माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थांबतो इथं. धन्यवाद.